हवा घ्यायचा आहे त्याआधी राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी। शिवसेना भवनात झालेल्या बैठकीदरम्यान ठाकरेंची शिंदे आणि भाजपवर टीका पाहायला मिळाली। तर चिंधीचोर मिंधे भाजपसोबत गेला असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय। मिंधे स्वतःला मोदींचा घरगडी म्हणतो असंही ठाकरेंनी घणाघात करत म्हटलंय। घरगड्याची शेती बघा, शेतीत हेलिकॉप्टर संपत्ती मालकापेक्षा जास्त आहे। भाजप आणि मिंधे मुंबई अदानीच्या घशात घालू पाहतायत असाही घणाघात ठाकरेंनी केलाय। तर जगातल्या मोठ्या पक्षाचा बीएमसी मध्ये जीव अडकलाय असंही ठाकरे म्हणाले। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, काय सांगाल? घणाघाती टीका खरं तर ठाकरेंनी शिंदेंवर केली आहे, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच मोहिनी, आपण जर पाहायला गेलं तर काल उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी 1 वाजता सर्व पुरुष शाखा प्रमुखांची बैठक झाली आणि संध्याकाळी 5 वाजता महिला शाखा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। महिला शाखा प्रमुखांच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या आणि या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवरती मोठ्या प्रमाणात टीका केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। गेल्या 2 दिवसांपासून एकनाथ शिंदे हे दरेगावी आहेत आणि त्यांच्यावरती त्यांनी टीका केल्याचं पाहायला मिळतंय। त्याचसोबतच भाजप हा स्वतःला जगातील नंबर 1 पक्ष समजतो, परंतु त्याचा मुंबई महानगरपालिकेवरती आणि मुंबई महानगरपालिकेवर डोळा आहे, अशा प्रकारची टीका जी आहे ती उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे। अदानीच्या घशात ही मुंबई महानगरपालिका घालायची आहे आणि संपूर्ण मुंबई शहर हे अदानीच्या घशात घालायचं आहे, असं देखील टीका उद्धव ठाकरे यांनी या महिलांच्या बैठकीमध्ये केलेली आहे। त्याचसोबतच मी मागे हटणार नाही, मी लढणार आहे। मला देखील अनेक ऑफर आलेले आहेत, परंतु मी या ऑफर धुडकावल्यात। मी पैशासाठी कोणासोबत जाणार नाही, तर मी मुंबईसाठी ही पूर्णपणे लढाई लढणार आहे, अशी प्रकारची टीका जी आहे ती उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून बैठकांचं आयोजन जे आहे ते शिवसेना भवन येथे आणि मातोश्री येथे करण्यात आलेलं आहे। परंतु कालच्या बैठकीमध्ये शाखा प्रमुखांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि त्याचसोबतच शिंदे गटावरती टीका केल्याचं पाहायला मिळतंय। एकनाथ शिंदे स्वतःला मोदींचे घरगडी म्हणतात, परंतु या घरगड्याची संपत्ती आणि शेती बघा, अशी देखील टीका केलेली आहे। कारण एकनाथ शिंदे गेल्या 2 दिवसांपासून आपण पाहतोय की दरेगावामध्ये आहेत आणि दरेगावामध्ये असताना त्यांच्या शेतीमध्ये हेलिकॉप्टर आहे आणि स्वतःची संपत्ती मालकापेक्षा जास्त आहे, अशी देखील टीका त्यांनी केलेली आहे। मी कुठेही मागे हटणार नाही, मी पूर्णपणे अदानींच्या विरोधात लढणार, अशी प्रतिक्रिया देखील ह्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी दिलेली आहे। आणि लढत असताना जरी मला पराभव समोर दिसत असला तरी देखील मी लढत राहणार, अशी त्यांनी टीका केली आहे। याच्या अगोदर देखील मुंबईवरती अनेक संकट आली तरी देखील या संकटांसाठी मी लढत राहिलो, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। सोबतच संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या मध्ये 105 हुतात्म्यांनी जे बलिदान दिलं, हे बलिदान देत असताना माझे पंजोबा प्रबोधनकार ठाकरे याच्यामध्ये देखील त्यांचा समावेश होता। त्यामुळे एकूणच मोठी टीका खरं तर ठाकरेंनी केली आणि आता शिंदे याला काय उत्तर देतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।